केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि रोहिणीताई खडसे यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मलकापुरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ लेवा पाटीदार समाज, सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनात संशयित विजय चौधरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला लोकप्रतिनिधींचा अवमान करणे हा संस्कृती आणि स्वाभिमानावर थेट आघात असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने कडक पावले न उचलल्यास तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पाठवण्यात आलेल्या या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मलकापूर येथून अनिलकुमार गोठी यांची रिपोर्ट। संघटना यांच्या वतीनं विजय चौधरी यांनी जे मागच्या काही दिवसामध्ये आदरणीय आपल्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्याबद्दल आणि एकनाथभाऊ खडसे यांच्याबद्दल जे अर्वाच्य भाषेमध्ये आणि अश्लील भाषेमध्ये जे त्यांनी बोलले, त्या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी, तसेच ते महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तीबद्दल अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राभर नव्हे तर पूर्ण देशभर ह्या गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत आणि याच्यामुळे जे नेते आहेत त्यांचा खूप अपमान त्या ठिकाणी या माणसाच्या हातून झालेला आहे। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी मलकापूर शहरातील सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं हे एक निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि एस डी ओ साहेब यांच्यामार्फत आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही पाठवत आहे की अशा व्यक्तीवर कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि त्यांना अटक करून अटक करण्याची पद्धती आपल्याला माहीत आहे। अटक होते आणि काहीच दिवसात जामीन होते। अशा या गुन्ह्याबद्दल त्याला लवकर जामीन होऊ नये आणि त्याच्यावर कठोर कारवाई या माध्यमातून व्हावी, जेणेकरून पुढे कोणी अशा मोठ्या लोकांचा, मोठ्या नेत्यांचा आणि जे या लोकांचे प्रतिनिधी आहेत अशा लोकांचा कुणी अपमान किंवा असं त्यांचं वस्त्रहरण यापुढे करणार नाही, अशी त्या माध्यमातून या लोकांना धडा मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमलो आहे। जाहीर निषेध। मी रामभाऊ जांभळे, जिल्हा उपाध्यक्ष खामगाव भाजपा। आज आम्ही रक्षाताईबद्दल एक विजय चौधरी यांनी जे खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं केंद्रीय मंत्री रक्षाताई यांच्याबद्दल, त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसील ऑफिसमध्ये आज सर्व पक्षीय लोक आलेलो आहोत। तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध इथे करीत आहोत।